इस्रायल यूएसच्या हल्ल्यामध्ये इराणी कमांडर ठार, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर। इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा, खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्याकडे सत्ता, खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड। इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू, रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा दावा। जम्मू काश्मीरमध्ये शिया मुसलमानांचा निषेध मोर्चा, खामेनींच्या मृत्यूचे जम्मू काश्मीरमध्ये पडसाद। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानचा अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज। इराणकडून सुद्धा बचावात्मक प्रतिहल्ला, इराणचा एकाच वेळी 5 देशांवर हल्ला, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, यूएई आणि कुवेतवर हल्ला। पुण्यातल्या नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले। 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश स्टडी व्हिजिटसाठी दुबईला गेले होते। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला, बुर्ज खलिफाजवळ इराणचे ड्रोन हल्ले, इतिहासात पहिल्यांदाच यूएईवर हल्ला। इराण इस्रायल युद्धाचा विमान सेवेवर परिणाम, मुंबई विमानतळावरून मध्य पूर्वेतल्या देशांकडे जाणारी उड्डाणं रद्द, दिल्लीवरून तेल अवीवकडे जाणाऱ्या 410 विमान फेऱ्या रद्द। अनेक भारतीय नागरिकांसह सेलिब्रिटी सुद्धा दुबईत अडकले, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकल्या। नागपूरच्या काटोलमध्ये एसबीएल कंपनीमध्ये स्फोटामध्ये 15 जणांचा मृत्यू, स्फोटानंतर मोठी आग, बचाव कार्य सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर, माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलली, आज होणारी चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया तहकूब। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक, प्रदेशाध्यक्षांचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद, प्रत्येक सदस्याला जबाबदारीचं वाटप। छत्रपती संभाजीनगरमधल्या कला केंद्रात गोळीबार, कला केंद्राबाहेरच्या 12 वाहनांची तोडफोड, मद्यधुंद व्यक्तींनी क्षुल्लक कारणावरून केली मारहाण। होळीनिमित्त येवला बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद, होळीच्या दिवशी भुसार धान्य लिलाव सकाळच्या सत्रात सुरू होणार, दुपारी लिलाव बंद असणार असल्याची माहिती। मुंबई ते विजयदुर्ग रो सेवेचं उद्घाटन, मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ, मुंबईहून कोकणात 6 तासात पोहोचता येणार।